नमस्कार. WRS स्मार्ट लर्निंग अकॅडमी आपलं सहर्ष अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी करत आहे. तर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा 11वीचा जो पहिला चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं काही पहिलं बेसिक पार्ट आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ॲटम म्हणजे काय पाहिलं, मॉलिक्यूल म्हणजे काय पाहिलं, मॅटर म्हणजे काय पाहिलं, मॅटरचे दोन स्टेट पाहिलं, फिजिकल चेंज, केमिकल चेंज, फिजिकल चेंजवरून फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल चेंजवरून केमिकल प्रॉपर्टीज पाहिले. त्याच्यानंतर व्हेरी नेक्स्ट स्टेटमध्ये जे आहे ते त्याच्यानंतर एलिमेंट पाहिला, कंपाऊंड पाहिला, त्याच्यानंतर एलिमेंटची डेफिनेशन पाहिली, कंपाऊंडची डेफिनेशन पाहिली, त्याच्यानंतर मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स म्हणजे काय ते पाहिलं. त्याच्यानंतर इम्प्युअर सबस्टन्स किंवा मिक्सचरमध्ये जे आहे ते मिक्सचर म्हणजे काय, इनडेफिनाईट कंपोजिशन म्हणजे मिक्सचर, डेफिनाईट कंपोजिशन म्हणजे प्युअर सबस्टन्स. परत व्हेरी नेक्स्ट स्टेपमध्ये जे आहे ते त्याच्या MKS, CGS, FPS, SI युनिट सिस्टम याच्या संदर्भात आपण काही बेसिक माहिती पाहिली लक्षात. त्याच्यानंतर काही केमिस्ट्रीच्या ज्या काही मूलभूत ब्रांचेस आहे, बेसिक ब्रांचेस आहे त्याच्याविषयी माहिती पाहिली. ऑर्गॅनिक म्हणजे काय, इनऑर्गॅनिक म्हणजे काय, ॲनालिटिकल म्हणजे काय, मीनवाईल फिजिकल म्हणजे काय, या सगळ्या ज्या बेसिक ज्या गोष्टी त्या आपण पाहिलेल्या आहेत लक्षात. तर आता त्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो आपण आता या लेक्चरमध्ये बघणार आहे. मागचा जो पार्ट आहे तो जस्ट 1-2 मिनटं अगोदर रिकॉल करायचा आणि नंतर पुढच्या पार्टकडे जे आहे ते मूव ऑन व्हायचं, नेहमी लक्षात ठेवायचं. Okay, then we'll move towards the very next point. That is what the physical properties. कोणत्या प्रॉपर्टीज? फिजिकल प्रॉपर्टीज. तर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये सगळ्यात पहिली प्रॉपर्टी कोणती आहे? मास. कोणती आहे? मास. मास अँड वेट. मास आणि वेटमध्ये काय फरक आहे ॲक्च्युली? मास इज अ मोर इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर. म्हणजे काय? मोर इनहेरंट म्हणजे वेटपेक्षा थोडीशी बेसिक आहे लक्षात. वेटपेक्षा थोडीशी बेसिक आहे. It is the measure of the quantity of the matter a body contains. The mass of a body does not vary as its position changes. म्हणजे काय? मास ही त्याची पोझिशन चेंज झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू बदलत नाही, पण वेट मे व्हॅरी. वजन बदलतं, मास बदलत नाही. मास हे कॉन्स्टंट राहतं लक्षात. आणि वेट काय होतं? जीच्या व्हॅल्यू सोबत जे बदलतं त्याला वेट म्हणतात. काय म्हणतात त्याला? वेट. बट मास does not vary with g. ची व्हॅल्यू सोबत मास बदलत नाही म्हणून जे त्याला काय म्हणलं जातं? मोर बेसिक प्रॉपर्टी म्हणलं जातं. त्याला मोर बेसिक प्रॉपर्टीला शेवटी काय म्हणलं होतं? इथं म्हणलेलं आहे पहा, मास ऑफ अ बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट लक्षात. म्हणून मास आणि वेट मधला बेसिक फरक कळला का? फक्त जीचा आहे. जी सोबत जर व्हॅल्यू बदलली तर ते वेट होतं आणि जीच्या इन्फ्लुएन्सनी जर व्हॅल्यू बदलली नाही तर ते मास असतं. म्हणजे मास थ्रू आउट कॉन्स्टंट आहे. म्हणजेच एखाद्या ठिकाणी एखाद्या वस्तूचं जर मास समजा इथं 2 ग्रॅम असेल तर तेच वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा 2 ग्रॅम असेल. पण वेट मात्र जीच्या व्हॅल्यूसोबत स्लाइटली काय होत जाणार? व्हॅरी होत जाणार. म्हणून जे ते मास इज अ मोर बेसिक प्रॉपर्टी. त्याला मोर फंडामेंटल शब्द वापरलेला पहा, मोर फंडामेंटल प्रॉपर्टी लक्षात. मास आणि वेट मधला बेसिक फरक कळला का? बाकी काहीच फरक लक्षात ठेवायचा नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मास डज नॉट व्हॅरी विथ द व्हॅल्यू ऑफ जी बट वेट व्हॅरीज विथ द व्हॅल्यू ऑफ जी. जीची व्हॅल्यू बदलली की तुम्हाला जे आहे ते मासची व्हॅल्यू बदलणार. मासची व्हॅल्यू बदलणार नाही, वेटची व्हॅल्यू बदलणार. ओके, दॅट इज वॉट द व्हेरी बेसिक मास अँड वेट. मास हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे पहा. मास, त्या मासला रेफर करून पुढे 2-4 टर्म आहे. मोलार मास, फॉर्म्युला मास, ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास लक्षात. मास महत्त्वाचं आहे. मास जीच्या व्हॅल्यूसोबत बदलत नाही, वेट काय होतं? बदलत जातं लक्षात. आता हे फक्त जीचं थोडंसं डिटेल एक्सप्लेनेशन सांगण्याचा प्रयत्न केला. जी म्हणजे काय? द वेट ऑफ अ बॉडी दॅट व्हॅरीज इट बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ द अर्थ फॉर द बॉडी. हे आपण जीची व्हॅल्यू अगदी 7वी-8वी पासून शिकतोय, त्याच्यामुळे याच्यावर काही विशेष एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. मीन वाईल क्रक्स वाईज याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मासची व्हॅल्यू जी सोबत बदलत नाही, पण वेटची व्हॅल्यू जी आहे ते जी सोबत बदलते लक्षात. आणि मास ही मोर फंडामेंटल प्रॉपर्टी आहे दॅन इट्स वेट. म्हणजे दॅन वेट, वेटपेक्षा
अतिशय बेसिक प्रॉपर्टी कोणती आहे तर मास आहे. ओके, देन वी विल हॅव द लेंथ. आता कुठल्याही गोष्टीचं मोजमाप करावंच लागतं, आलं लक्षात. मोजण्यासाठी जे वापरलं जातं त्याला लेंथ म्हणतात. इतकं साधं भागी मराठीत शब्दशः अर्थ घ्यायचा काही गोष्टींचा, नाही का. प्रत्येक वेळेसच काय खूप मोठ्या लॉजिकल गोष्टी असतील असं नाही. सायन्समध्ये काही ठिकाणी शब्दशः सुद्धा अर्थ दिलेले, आलं लक्षात. लेंथ म्हणजे काय की बाबा लांबी, आलं लक्षात. कसं मोजायचे ते काय दिले, वे कॅम अक्रॉस लेंथ व्हाईल एक्सप्रेसिंग द प्रॉपर्टीज सच ॲज द ॲटॉमिक रेडियस. हे सगळ्या सायंटिफिक टर्म्स पहा. बॉन्ड लेंथ, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, आलं लक्षात. अँड सो ऑन. हे सगळ्या ज्या सायंटिफिक टर्म्स आहेत, आलं लक्षात, त्या ॲटमच्या संदर्भात ॲटमशी रिलेट करतात, आलं लक्षात. तिथं पहा ॲटॉमिक रेडियस म्हणले, बॉन्ड लेंथ म्हणजे 2 बॉन्डमधलं अंतर, वेवलेंथ म्हणलेले, आलं लक्षात. त्याच्यानंतर काय म्हणलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, वेव्हचा प्रकार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. द वेव्ह विच कॅरी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. द वेव्ह विच कॅरी सायमल्टेनियसली बोथ इलेक्ट्रिक the wave which carry simultaneously both in electric and magnetic field, that wave is called as electromagnetic wave. आणि त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा इथं वेवलेंथ म्हणले, आलं लक्षात. वेवलेंथ म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह क्रस्ट ऑर टर्फ, त्याला काय म्हणलं जातं वेवलेंथ. वेवलेंथ आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असे सायंटिफिक टर्म आहे. हे मोजण्यासाठी जी टर्म वापरली जाते, आता पहा, दस क्वांटिटीज आर व्हेरी स्मॉल. सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय, व्हेरी स्मॉल. देअरफॉर फ्रॅक्शनल युनिट्स ऑफ द SI युनिट ऑफ द लेंथ आर यूज फॉर, बघा काय वापरलं, एक्झाम्पल काय, नॅनोमीटरला काय वापरलेलं आहे NM. हे अतिशय महत्त्वाचे आहे. पहा, नॅनोमीटरला NM वापरलेलं आहे, पिकोमीटरला जे आहे ते PM वापरलेलं आहे. 1 नॅनोमीटर म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. 1 पिकोमीटर स्टँड्स फॉर व्हॉट, 10⁻12 मीटर, आलं लक्षात. आता नॅनोमीटर, पिकोमीटर हे जे मॅथमॅटिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे अनेकदा न्यूमरिकलमध्ये लागतं. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर, आलं लक्षात. लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं भाग हा, आलं लक्षात. सायन्समध्ये काही गोष्टी अंडरस्टँडिंगच्या असतात, काही जसेच तशा लक्षात ठेवायच्या असतात. ते त्यातला हा प्रकार आहे. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर. ॲक्च्युली तुम्हाला युनिट कन्व्हर्जन जे आहेत ते तुम्हाला यायला पाहिजे नाही, आलं लक्षात. 11वीला फिजिक्समध्ये एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट अँड कन्व्हर्जन आहे. परत लहान वर्गांमध्ये सुद्धा युनिट अँड कन्व्हर्जन आहे, त्यातून पण थोडंसं पाहिजे. नॅनोमीटर आणि पिकोमीटर, नॅनोमीटर म्हणलं की 10⁻⁹, पिकोमीटर म्हणलं की 10⁻12, एवढं लक्षात ठेवा, आलं लक्षात. त्याच्यानंतर काय, व्हॉल्यूम. सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिलं होतं, मास पाहिलं, मास अँड वेट पाहिलं. मास इज मोर फंडामेंटल, इट डज नॉट व्हॅरी विथ जी. वेट व्हॅरीज विथ द व्हॅल्यू ऑफ जी, आलं लक्षात. आता लेंथ काय, लेंथ कसं ते ज्या सायंटिफिक टर्म्स आहे, ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ, वेवलेंथ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, हे मोजण्यासाठी ॲक्च्युली खूप स्मॉल, याची लेंथ कशी असते खूप स्मॉल. आणि ते मोजण्यासाठी जे आहे ते काय कशाचा वापर केला जातो, तर एक्झाम्पल दिले नॅनोमीटर, त्याच्यानंतर पिकोमीटर. नॅनोमीटर आणि पिकोमीटर हे फक्त कन्व्हर्जन लक्षात ठेवा. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू व्हॉट, 10⁻⁹ मीटर. What about the 1 picometer? 1 picometer is equal to 10⁻12 meter. What about the word volume? लक्ष द्या. इट इज द अमाऊंट ऑफ स्पेस. अतिशय महत्त्वाचे डेफिनेशन आहे. व्हॉल्यूमची डेफिनेशन असं पेपरला वगैरे विचारली जात नाही, पण इट इज द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता आहे, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. द अमाऊंट ऑफ, इट इज द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. इट डज नॉट डिपेंड ऑन शेप. शेपवरती डिपेंड आहे का, नाही. For measurement of the volume of liquid and gases, a common unit is what? That is what the L. काय म्हणलं त्याला, लिटर. which is not an SI unit. हे आहे का, which is not an SI unit is used. 1 लिटर म्हणजे काय, हा हे कन्व्हर्जन अतिशय महत्त्वाचं आहे. 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब म्हणजेच 1 DM क्यूब म्हणजेच 1000 ml म्हणजेच 1000 सेंटीमीटर क्यूब, आलं लक्षात. म्हणजेच काय, इथं काय म्हणले, 10 × 10 × 10 सेंटीमीटर ऑफ द व्हॉल्यूम, लक्षात. SI युनिट ऑफ द व्हॉल्यूम इज व्हॉट, हा हे अतिशय महत्त्वाचं आहे. SI युनिट ऑफ द व्हॉल्यूम इज व्हॉट, दॅट इज व्हॉट द मीटर क्यूब. काय म्हणले, मीटर क्यूब, लक्षात. व्हॉल्यूमच्या संदर्भात दिले बा. अमाऊंट ऑफ स्पेस, हे महत्त्वाचं आहे. अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, दॅट इज व्हॉट द व्हॉल्यूम. हे अतिशय महत्त्वाचं आहे. अमाऊंट ऑफ, पहिलं वाक्य महत्त्वाचं आहे पहा याच्यामध्ये. द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. काय म्हणले, 3D ऑब्जेक्टमध्ये जेवढं काय
स्पेस ऑक्युपाईड झाले त्यालाच काय म्हणलेले, व्हॉल्यूम म्हणलेले. आलं लक्षात. त्याच्यानंतर हे कन्वर्जन एक लक्षात ठेवा, 1 लिटर म्हणजेच 1 डेसिमीटर क्यूब म्हणजेच 1000 ml म्हणजेच 1000 सेंटीमीटर क्यूब. आलं लक्षात. आता याचं हे एक महत्त्वाचं आहे, मीटर क्यूब. आलं लक्षात. व्हॉट इज द युनिट ऑफ द व्हॉल्यूम? युनिट ऑफ व्हॉल्यूम इज व्हॉट? मीटर क्यूब. लक्षात आलं. ओके, दॅट इज व्हॉट द लेंथ अँड व्हॉल्यूम. As we saw earlier about the mass, length and volume. Mass, length and volume. Okay. Then we will move towards the very next slide. Then we will have the density. अतिशय महत्त्वाचे आहे. डेन्सिटी अनेक ठिकाणी डेन्सिटीचा जे आहे ते वापर आणि उपयोग होतो. आलं लक्षात. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. नेहमी लक्षात ठेवायचं. मास. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिलं? मास पाहिलं. काय पाहिलं? मास. मास नंतर लेंथ पाहिलं. लेंथ नंतर काय पाहिलं? व्हॉल्यूम. मास आणि व्हॉल्यूम पहिली आणि तिसरी टर्म आहे त्याचा रेशो घेतलाय. आलं लक्षात. मास आणि लेंथचा व्हॉल्यूम घेतला तर काय आलं तुम्हाला? डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. अतिशय फार काय त्याच्यामध्ये काहीतरी क्रिटिकल सायन्स आहे असं काही नाही विषय. आलं लक्षात. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. किती वजन आहे, किती जागा व्यापेल त्याचा रेशो घ्यायचा म्हणजे काय झाली ती डेन्सिटी. डेन्सिटी झाली. डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज मास पर युनिट व्हॉल्यूम असं म्हणलं तरी चालते. एवढंच लक्षात ठेवायचं. डेन्सिटी इज नथिंग बट द रेशिओ ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम म्हणलं तरी चाललं. डिटरमाइन बाय द लॅबोरेटरी मेजरमेंट. हे काय फार विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे का? नाही. लक्षात. द डेन्सिटी इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग मास अपॉन व्हॉल्यूम. बाकी काही लक्ष द्यायची गरज नाही. आणि आता इथं पहा युनिट दिलेले आहे. पहा याचा युनिट ऑफ डेन्सिटी किती आहे? मासचं युनिट वरती युनिट तुम्हाला काढता यायला पाहिजे. आलं लक्षात. 7 बेसिक फंडामेंटलच्या प्रॉपर्टीज पाहिल्या त्या आपण. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, इलेक्ट्रिक करंट आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. याच्या 7 बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टीज आहे. त्या बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टीजचा जो बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी नाही क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटीचा वापर करून आपल्याला युनिट्स डिराईव्ह करता आले पाहिजे. पहिले त्याची युनिट माहिती पाहिजे, त्याच्यावर पुढचे आपल्याला डिराईव्ह करता आले. आलं लक्षात. त्याच्यामुळे डेन्सिटी याचा युनिट ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम काय आहे? किलोग्रॅम. किलोग्रॅम आपण काय आलं? मीटर क्यूब. त्यालाच किलोग्रॅम मिनिट. लक्ष द्या सगळ्यांनी. लक्षात आलं. याचा युनिट ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? तर मास अपॉन व्हॉल्यूम. त्याच्यानंतर इथं पाय युनिट दिले किलोग्रॅम अपॉन किलोग्रॅम पर मीटर क्यूब. काय आलं? किलोग्रॅम पर मीटर क्यूब म्हणजे किलोग्रॅम असं मीटर इनवर्स मध्ये लिहिलं तरी चालतं. दोन्ही प्रकार लिहिता येतं. किलोग्रॅम पर मीटर क्यूब असं लिहा किंवा किलोग्रॅम मीटर रेस्ट -3 दोन्ही लिहा. काय नाही, दोघांचा अर्थ काय सारखाच. तर CGS युनिट इथं लिहिलं. इथं काय लिहिलं? MKC इथं काय लिहिलं? CGS. इथं काय किलोग्रॅमचं कशात गेलं? फक्त ग्रॅममध्ये आलं. आलं लक्षात. बाकी काय आहे का? आणि इथं काय मीटरचं कशात आलं? सेंटीमीटरमध्ये आलं. लक्षात. मग सेंटीमीटरचं काय आलं? वरती गेलं. सेंटीमीटर म्हणजे ग्रॅम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. दॅट इज व्हॉट द CGS युनिट ऑफ डेन्सिटी. आलं लक्षात. डेन्सिटीचं कोणतं युनिट झालं? CGS युनिट. ओके, दॅट इज व्हॉट द. देन वी विल हॅव द टेम्परेचर. लक्षात. टेम्परेचर इज अ मेजर ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ अन ऑब्जेक्ट. देर आर 3 कॉमन स्केल्स टू मेजर द टेम्परेचर. किती आहे? 3. सगळ्यात पहिलं कोणतं आहे? डिग्री सेल्सिअस. कोणतं आहे? डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस नंतर कोणतं आहे? डिग्री फॅरनहाइट. आणि डिग्री फॅरनहाइट नंतर कोणतं आहे? ते केल्विन. आलं लक्षात. आता जास्त करून मेजरली आपण काय कशाचा उपयोग करतो? तर केल्विन. का तर केल्विन हे कोणतं युनिट आहे? SI युनिट आहे. लक्षात आलं. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये टेम्परेचर रिटर्म येते. तर टेम्परेचर रिटर्म जर केल्विनमध्ये नसेल तर मेजरली प्रॉब्लेममध्ये केल्विनमध्ये कन्वर्ट करून घ्यायची असते. आलं लक्षात. डिग्री सेल्सिअसमध्ये ॲक्च्युली दिलेली असते, नसेल तर ती केल्विनमध्ये कन्वर्ट करून घ्यायची. तर डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं असेल तर केल्विनमध्ये करायची, जसं प्रॉब्लेमच्या अकॉर्डिंगली. पण मेजरली 90% जे आहे ते तुम्हाला केल्विनमध्ये टेम्परेचर घ्यावं लागतं. आलं लक्षात. टेम्परेचर इज द मेजर टू हे महत्वाचं आहे. हॉटनेस अँड कोल्डनेस. काय म्हणले? हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ अन ऑब्जेक्ट. देर आर 3 कॉमन स्केल्स टू मेजर द टेम्परेचर. किती आहे? 3. आत्ता सांगितलं मी. डिग्री सेल्सिअस, त्याच्यानंतर डिग्री फॅरनहाइट आणि मीन व्हाईल कोणतं आहे? तिसरं
डिग्री फॅरनहाईट, तिसरं कोणते केल्विन. आलं लक्षात. त्याच्यानंतर पहा आता टेम्परेचर दोन स्केलमध्ये जे आहे ते हे केलं जातं पहा. द टेम्परेचर ऑन टू स्केल्स आर रिलेटेड टू इच अदर बाय द फॉलोइंग रिलेशनशिप. आलं लक्षात. दोन रिलेशनशिप आहे इथे, थोडं लिहिताना चुकलेलं आहे इथं, तर लक्षात घ्यायचं. डिग्री फॅरनहाईट 2 डिग्री सेल्सिअसमध्ये कसं करतात 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. आलं लक्षात. 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32 डिग्री सेल्सिअसचं कसं करायचं फॅरनहाईट. बरोबरचा फॉर्म्युला आहे. डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाईट किंवा फॅरनहाईटचं डिग्री सेल्सिअसमध्ये करायचं असेल तर 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. आलं लक्षात. जी व्हॅल्यू दिलेली ती पुटअप करायची, मॅथमॅटिकल ट्रान्सफॉर्मेशन करायची, आणि तुम्हाला जे आहे ते फॅरनहाईट 2 डिग्री सेल्सिअस टू फॅरनहाईट असे प्रश्न जे आहे ते अर्ध्या मार्काला एक असे विचारले जातात पेपरला. लक्षात आलं. त्याच्यानंतर डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये काय करायचं, फक्त 273 केल्विनचं डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये करायचं असेल तर फक्त 273.15 काय करायचं ॲड करायचं. 273.15 काय करायचं ॲड करायचं. बाकी काय करायचं आहे का नाही. लक्षात आलं का. टेम्परेचर इज यूज टू मेजर द हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ अन ऑब्जेक्ट. लक्षात. एखाद्या ऑब्जेक्टचं हॉटनेस आणि कोल्डनेस मोजण्याचं काम कोण करतं, टेम्परेचर करतं. आलं लक्षात. त्याच्यानंतर त्याच्या 3 प्रकारे मोजलं तर डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाईट आणि केल्विन. तर केल्विन हे कोणतं आहे, याचा युनिट आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर डिग्री सेल्सिअस टू फॅरनहाईट आणि फॅरनहाईट टू डिग्री सेल्सिअस असं कन्व्हर्जन जे आहे ते टेम्परेचर करावं लागतं. तर त्याला एक फॉर्म्युला आहे, त्याचं नाव आहे 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. दॅट इज वॉट द फॉर्म्युला टू कन्वर्ट द डिग्री सेल्सिअस टू फॅरनहाईट अँड फॅरनहाईट टू डिग्री सेल्सिअस. अँड हाऊ टू कन्वर्ट केल्विन टू डिग्री सेल्सिअस, जस्ट ॲट 273.15. अल्ला. डिग्री सेल्सिअस टू केल्विन करायचं असेल तर 273.15 मध्ये जे आहे ते काय करायचं, डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू ॲड करायची किंवा डिग्री सेल्सिअसच्या व्हॅल्यूमध्ये 273.15 ॲड करा. लक्षात. देन वी विल हॅव द व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर इन टर्म्स ऑफ व्हॉट, केल्विन. ओके. देन वी विल मूव टुवर्ड्स द व्हेरी नेक्स्ट स्लाइड. that is what all about the temperature. That is very basic to measure hotness and coldness. Okay, let it be. आता laws for chemical combination, laws of chemical combination. रिॲक्शन. लक्षात घ्या. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ रिॲक्शन. पहा त्याच्यामध्ये 4-5 लॉ आहेत. त्यातलं सगळ्यात पहिला लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. काय म्हणले, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्ही 8वी-9वीला पाहिला असेल. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, कॅन बी कन्वर्टेड इनटू वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. आलं लक्षात. ऊर्जा मराठीत काय म्हणतात त्याला, ऊर्जा अक्षयतेचा नियम. बरोबर पाहिलं ना. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याच्याच बेसवरती लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मास परत एकदा आलंय बा. हा शब्द अतिशय महत्वाचा शब्द आहे बा. मासला सोडून जमणार नाही. शेवटपर्यंत मास महत्वाचं आहे. लक्षात या धड्यामध्ये. आता अँटोनी लेवायझर काय फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री म्हणले पा. फादर ऑफ काय म्हणले, फक्त केमिस्ट्री म्हणले का नाही, मॉडर्न केमिस्ट्री म्हणजे आधुनिक रसायनशास्त्राचा प्रणेता अँटोनी लेवायझर आहे. तो कितीचा इरा आहे, 1743 ते 1794चा इरा आहे. आलं लक्षात. अँटोनी लेवायझर नावाचा सायंटिस्ट होता. हे सगळ्यात पहिल्यांदा ते मासचा काय केलं, त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्या लक्षात आलं की मास हे जे आहे ते काय तर रिमेन कॉन्स्टंट राहतं, असं त्याचं म्हणणं आहे. याने थोडक्यात 2 शब्द सांगायचं म्हणलं तर मास रिमेन्स कॉन्स्टंट. आलं लक्षात. त्यांनी मीनवाईल त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरुवातीला काय केलं, त्यांनी काय 2-3 एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. त्यांनी काय केलं, फॉस्फरस घेतलं, मर्क्युरी घेतली. आलं लक्षात. आणि हवेच्या सानिध्यात काय केलं, त्यांनी जाळली. इन प्रेझन्स ऑफ काय, एअर. आलं लक्षात. मग काय, बोथ रिझल्टेड इन अँड इन्क्रीज इन वेट. पण त्यांचं वजन वाढलं, यांचं वजन अल्टिमेटली वाढलं, पण सायमल्टेनियसली जे आहे ते एअरचं वजन काय झालं, कमी झालं. लक्षात. म्हणजे काय झालं, ओके, ते काय म्हणलं, लॉस बाय एअर. लक्षात. एक्झॅक्टली द सेम वेट लॉस बाय द एअर. ही ऑब्झर्व दॅट. मग त्याने काय त्याच्यावर निष्कर्ष काढला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द मास ऑफ रिॲक्टंट नाही, टोटल शब्द महत्त्वाचा आहे.
अतिशय महत्त्वाचा शब्द आहे हा. या शब्दाशिवाय या लॉला अर्थ राहत नाही. लक्षात, मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रॉडक्ट असं अनेक मुलं चुकतात आणि एवढंच लिहितात, पण हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे टोटल मास ऑफ रिॲक्टंट विच इज क्वाइट एक्झॅक्टली इक्वल टू द टोटल मास ऑफ द प्रोडक्ट. आलं लक्षात. आता हे रिॲक्टंट म्हणजे काय, प्रॉडक्ट म्हणजे काय तुम्हाला अगोदरच माहिती आहे, बरोबर आहे. समजा अशी रिॲक्शन इथं डाव्या बाजूला रिॲक्टंट असतो, उजव्या बाजूला काय असतो प्रॉडक्ट. इथं काय असतात, कॅटलिस्ट असतो, टेम्परेचरच्या कंडिशन्स असतात. डाव्या बाजूला जे असतं ते काय असतं रिॲक्टंट, उजव्या बाजूला काय असतं प्रॉडक्ट. आलं लक्षात. त्याच्यानंतर वरती इथं त्या बाणावरती म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. बाण दाखवलं म्हणजे काय, दॅट इज व्हॉट द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. रिॲक्शन कुठून कुठं चालली ते तिथं दाखवलेलं आहे. इथं कंडिशन्स मेन्शन केलेलं आहे. काय मेन्शन केलेलं आहे, कंडिशन्स. आलं लक्षात. किंवा कॅटलिस्ट म्हणजे काय, विच अल्टर द रेट ऑफ रिॲक्शन बट डझंट टेक्स पार्ट इन टू द रिॲक्शन. रासायनिक अभिक्रियेचा दर वाढवण्यात व कमी करण्याच्या घटकावर अवलंबून त्याला काय म्हणलं जातं, उत्प्रेरक. कॅटलिस्ट काय म्हणलं जातं, कॅटलिस्ट. ते इथं मेन्शन केलं जातं. तर मग हे त्याचं म्हणणं काय होतं, अँटोनी लॅव्हॉयरचं त्यांनी हा लॉ मांडला. त्याचं असं म्हणणं होतं की टोटल मास ऑफ रिॲक्टंट विच इज क्वाइट एक्झॅक्टली इक्वल टू द टोटल मास ऑफ द प्रॉडक्ट. हा शब्द महत्वाचा आहे. कोणता महत्वाचा आहे, टोटल. अरे कोणता महत्वाचा आहे, टोटल. आला, टोटल मास ऑफ रिॲक्टंट विच इज क्वाइट एक्झॅक्टली इक्वल टू टोटल मास ऑफ द प्रॉडक्ट. मीन वाईल वेन हायड्रोजन गॅस बर्न्स. आता पुढचं परत एक एक्झाम्पल दिले. तुम्ही कुठलंही एकच एक्झाम्पल लक्षात ठेवा, बाकी विशेष लक्षात ठेवायची आवश्यकता आहे का, नाही. लक्षात. फक्त महत्वाचं आहे काय, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, कॅन बी कन्वर्टेड टू वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. टोटल मास ऑफ द रिॲक्टंट विच इज क्वाइट एक्झॅक्टली इक्वल टू द टोटल मास ऑफ द प्रोडक्ट. दॅट इज व्हॉट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मास. आलं लक्षात. त्याचं एक्सपेरिमेंट साठी काय घेतलं आणि फॉस्फरस आणि मर्क्युरी. काय घेतलं, फॉस्फरस अँड मर्क्युरी. दोन घेतले, ते जाळले हवेमध्ये. हवेत जाळल्यानंतर त्याचं लक्षात आलं की यांचं वजन वाढलं, फॉस्फरसचं मर्क्युरीचं वाढलं. पण जेवढं वजन फॉस्फरस मर्क्युरीचं वाढलं तेवढंच हवेचं काय झालं, कमी झालं. एअरचं वेट हे डाऊन झालं. एअरचं वेट डाऊन झालं म्हणजेच काय झालं, जेवढं वाढलं तेवढं कमी झालं. म्हणजे मास काय झालं, रिमेन्स कॉन्स्टंट झालं. थांबा, मास नाही, फक्त काय म्हणलं मी, टोटल मास काय झालं, रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल मास ऑफ द रिॲक्टंट विच इज क्वाइट एक्झॅक्टली इक्वल टू टोटल मास ऑफ द प्रोडक्ट. हा टोटल शब्द फक्त विसरायचा नाही, अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर हे काही सगळ्यात शेवटचं महत्वाचं वाक्य लिहिले पहा. मास कॅन नायदर आणि नॉर मध्ये शब्द ही वाक्य टाकलेले, नायदर आणि नॉर. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. येस, काय प्रॉब्लेम इथपर्यंत कोणाला. नायदर बी क्रिएटेड, मास तयार करता येत नाही आणि त्याला डिस्ट्रॉय सुद्धा करता येत नाही. फक्त ते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय होत जात राहतं. लक्षात आलं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास समजलं का. परत एकदा लक्षात घ्या, एक्सपेरिमेंटवरून समजून घ्यायचं. आलं लक्षात. अँटोनी लॅव्हॉयरनी 1743 ते 1794चा एरा होता, मॉडर्न केमिस्ट्रीचा प्रणेता म्हणतात त्याला. त्यांनी हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास मांडला. आणि हे बघा, सगळे जे पुढचे 4-5 लॉ आहे ना, कोणते लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन रिॲक्शन. ही कोणती रिॲक्शन आहे, केमिकल कॉम्बिनेशन रिॲक्शन. महत्वाचं आहे, रिॲक्शन झाली त्याच्यात हे सगळ्या गोष्टी आढळून आल्या त्याला. लक्षात. लॉस फॉर केमिकल कॉम्बिनेशन ऑफ रिॲक्शन, महत्वाचा शब्द आहे तो. लक्षात आलं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. Mass can neither be created nor be destroyed, can be converted into one form to the another form. Total mass of the reactant which is quite exactly equal to the total mass of the product. Mass can neither be created nor be destroyed. लक्षात. आता मीन वाईल हे एक्झाम्पल कळलं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मास. त्याच्यानंतर देन विल मूव्ह टुवर्ड्स द व्हेरी नेक्स्ट, दॅट इज व्हॉट द लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. काय म्हणलं मी, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. आता जोसेफ प्राउस्ट नावाचा सायंटिस्ट होता. नावातच हे शब्द आहे भाई, इथं काय शब्द वापरलाय पहा, डेफिनाइट. लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. कोणतं, डेफिनाइट प्रोपोर्शन. फ्रेंच केमिस्ट जोसेफ प्राउस्ट परफॉर्म एक्सपेरिमेंट्स ऑन द 2 सॅम्पल्स ऑफ 2 सॅम्पल्स ऑफ क्युप्रिक कार्बन. इथे लिहिले पहा, क्युप्रिक कार्बोनेट. क्युप्रिक कार्बोनेट घेतलं, पण कोणतं घेतलं, एक नॅचरल घेतलं आणि एक कोणतं घेतलं, सिंथेटिक म्हणा किंवा लॅबमध्ये बनवलेलं म्हणा. लक्षात, लॅबोरेटरी. 2 सॅम्पल घेतले. त्याच्या लक्षात असं आलं की नॅचरली जे ऑकरिंग होतं, जे होतं त्याचं जे पर्सेंटेज होतं तेच सिंथेटिक लॅबमध्ये बनवल्याचं काय होतं, पर्सेंटेज होतं. आलं लक्षात. काय अडचण कोणाला. सगळ्यात महत्वाचं आहे पहा. ओके, वन ऑफ द सॅम्पल वॉज नॅचरल इन ओरिजिन अँड द अदर वॉज द सिंथेटिक वन. He found that composition elements present in it was same for both the sample. कंपोजिशन काय सेम आहे.
लक्षात आलं. नॅचरल घेतलं तरी त्याचं कॉपरचं, ऑक्सिजनचं आणि कार्बनचं काय आहे पर्सेंटेज सारखंच आहे आणि सेम त्याचं कसं ते सिंथेटिकमध्ये पण काय आहे सारखे. लक्षात. त्याच्यावरून त्यांनी काय म्हणलं की गिवन इथं पहा सगळ्यात शेवटी त्यांनी स्टेटमेंट केलं अ गिवन कंपाऊंड कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रोपोर्शन इन एलिमेंट बाय देअर वेट्स. काय म्हणलं पहा त्यांनी अ गिवन कंपाऊंड स्टेटमेंट लक्षात ठेवा. जोसेफ प्राउस नावाचा सायंटिस्ट त्याने लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन काय म्हणलं मी लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. अ गिवन कंपाऊंड कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रोपोर्शन इन एलिमेंट बाय देअर वेट्स. बाय देअर काय म्हणलं त्यांनी वेट्स. वजन काय आहे सारखं. बघा अ गिवन कंपाऊंड शब्द कोणता आलाय कंपाऊंड. मग लगेच तुम्हाला कंपाऊंडची डेफिनेशन आठवली पाहिजे. गिवन कंपाऊंड कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रोपोर्शन इन एलिमेंट बाय देअर वेट्स. लगेच वेटची डेफिनेशन एलिमेंटची डेफिनेशन आठवली पाहिजे. लक्षात. अशा पद्धतीने दॅट इज व्हॉट द स्टेटमेंट. हे स्टेटमेंट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शनचं एक एक्झाम्पल देता आलं पाहिजे. क्युप्रिक कार्बोनेट पर्सेंटेज ऑफ कॉपर हे लक्षात ठेवायचं थोडंसं. लक्षात. कुठलं एकच एक्झाम्पल द्यायचं, दोन एक्झाम्पल द्यायची गरज नाही. लक्षात. स्टेटमेंट लिहायचं, एक एक्झाम्पल द्यायची त्याच्या खाली, बाकीच्या गोष्टी जमून जातात. आणि हा डेफिनाइट नावातच शब्द आहे, नावातच बऱ्यापैकी लॉ समजून जातो. डेफिनाइट शब्द वापरला. काय वापरला डेफिनाइट म्हणजे आयदर नॅचरल सॅम्पल असू देत किंवा सॅम्पल सिंथेटिक असू देत. नॅचरल असू देत किंवा सिंथेटिक असू देत, त्यामध्ये जे ज्या एलिमेंटचं कंपोजिशन आहे ते कसं आहे युनिक आहे, सारखं आहे, सेम आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. त्याच्यावरून काय केलं जोसेफ प्राउसने स्टेटमेंट केलं गिवन कंपाऊंड कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रोपोर्शन एलिमेंट बाय देअर वेट्स. दॅट इज व्हॉट द लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. कोणता प्रोपोर्शन डेफिनाइट प्रोपोर्शन. ओके. That is what the law of multiple proportion. Then we will have the Gay-Lussac law. There are too many laws ahead. Law of multiple proportion, law of definite proportion. Multiple proportion आहे, multiple proportion नंतर Gay-Lussac law आहे. लक्षात. त्याच्यानंतर Avogadro law आहे. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे. त्याच्यानंतर मोलार मास आहे. नंतर मॉलिक्युलर मास आहे. नंतर फॉर्म्युला मास आहे. 1 मोल म्हणजे काय आहे लक्षात. शेवटी मोल्स अँड गॅसेस. शेवटचा पॉईंट कोणता आहे मोल्स अँड गॅसेस. अशा पद्धतीने हा चॅप्टर आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं का. In this way we are ended up with this today's lecture. Rest of the parts we will see in next lecture. Thank you.